अगं मी केव्हाची येऊन बसले ना घरामध्ये, तुझं लक्ष आहे का नाही? अहो ना अर्धा तास झाला येऊन. अर्धा तास? मग मी तर किचन मध्येच आहे. मला kitchen आवाज मध्ये इकडं बघायचं का काय नाही का? आता काय बघायचं इकडं? सासू आत्याबाई बसेल होत्या, आत्याबाई कुठे गेल्या? मला नाही माहिती बाई, मी आले तर कोणीच नव्हतं, मी बसली येऊन. अहो आत्याबाई बसेल होत्या दारात, मी स्वयंपाक करत होते. बसली मी मग आता इथं एकटीच. काय बाई, आत्याबाई बी दार सोडून द्या, त्या पुढे जाऊन बसा, त्या काय माहिती. मला माहित बी नाही, तुम्ही आवाज तर द्यायचा ना. मला वाटलं घरात आहे का नाही कोणी, मी बसले बाई शांतच. काय करणार मग आता? मग तुमच्या आईला तर आवाज द्यायचा तुम्ही. आता इथं कुठं आवाज देऊ? ती बी काय दिसना बाई मला कुठंच. इकडं काय आवाज नाही दिला मी तिला. अर्धा घंटा झाला मी स्वयंपाक करते. हा का? हा, मला वाटलं घरातच नाही बाई कोणी, मग बसली मी इथंच. मला आवाज आला नाही. मी म्हणलं हाय आत्याबाई बसेल, मला शांत शांत वाटलं, म्हणलं आवाज आहे ना म्हणून बघायला आली. बसली मग मी येऊन काय करू मग आता? हो का? मग एवढं लवकर कसं काय आल्या तुम्ही? आता रक्षाबंधन नाही आली का? बाई एवढं लवकर? मग अजून 8 दिवस बाकी रक्षाबंधन. 8 दिवस बाकी तर काय झालं? मी 8 दिवस राहू, नाही तर महिनाभर राहू. माझ्या भावाचं घर आहे, माझ्या आईचं घर आहे. काय ग काहीतरी बोलली तू? नाही नाही ननंदबाई, बरं झालं म्हटलं लवकर आल्या. हा मग तेच म्हटलं, नाही तर मग म्हणशील काय. नाही नाही काही नाही बोलली मी काय आता 8-4 दिवस जात नाही, मस्त राखी पौर्णिमा करूनच जाईन आरामशी. राहा मग तुम्ही मायले की. मी पण जाते मग माहेराला राखीला. मी गेले का मग जा ना तू आता. आता तुम्ही 8 दिवस पहिले येऊन बसशाल आणि मला म्हणता का तुम्ही गेल्यावर आता तुम्ही कधी जाशाल? तर मी 8 दिवस आली, मी कुठं कायमची राहणार आहे बाई इथं. मी गेले का जा तू पण. मी कुठं कायमची चालले, मी बी 2 दिवस जाऊन येते माझ्या भावाला वावळून. ठीक आहे बाई बघ. 2 दिवसात दिवसात 2 दिवसात जा. 2 दिवस 2 येते. दिवस जा या. हा 2 दिवसातच येईन मी जाऊन. लवकर ये मग मला जायला माझ्या घरी. आता हाय तुम्ही घरी, आत्या बाईला बी सांभाळायला. बरं ठीक आहे जा मग. कधी जाते मग तू? जाईन बाई आता उद्या परवा. आजच तर आल्या तुम्ही, परत म्हणशाल मी येत नाही तर जाऊन बसली. जा बरोबर आहे ना मग. माझं आता काही पाणी पिणी तर दे मला, चहा बी येतं का? करते. मी तेच म्हणलं आत्याबाईचा आवाज आहे ना म्हणून मी बघायला आलेले, शांत वाटतंय. ओरड कुठली मागाशीला केव्हाची बसली आहे ओरड. ओरड. पण मला माहितच नाही ना, तुम्ही आवाज द्यायचा मस्त भांगड्याने येऊन बसल्या. मग काय झालं बसली येऊन? मला वाटलं तू असं कुठं बाहेर गेली का काय, दिसेना मला. दार उघडवतो बसली येऊन मी घरात. आत्याबाई बसेल होत्या दारात, आत्याबाई गेल्या असं उठून बाहेर पुढे बसायला. बाहेर दिसलं नाही तुम्हाला? नाही दिसली मला ती बी पुढं. आत्याबाई थांबून जायचं ना, तुम्ही चालले दार उघडाय बघ म्हणून. बनवा चहा वगैरे. हा बनवते चहा बनवते. चहा पाणी घ्या आणि मग स्वयंपाक व्हायला जेवणच करा ना. नको चहा तर दे मला पहिले. चहाच बनव. हा चहाच बनव, नंतर जेवेन मी 5-10 मिनिटांनी. काय म्हणली ग? अहो काय नाही, चहा बनवते म्हणलं. तेच म्हणलं मग. हो सारा ननंदबाई चहा पाणी करते म्हणलं. बनव चहा बनव. तू काय घेतलं का ग मग? तू चालली नाही हो. मग कश काय लगेच जायची बी तयारी झाली? नाही आता मला थोडी माहित होत तुम्ही येणार एवढ्या लवकर. आता तुम्ही तर आल्या बी, सासूबाईला तर फोन आला असेल तुमचा, त्यांनी तर काय मला सांगितलं नाही काय येणार आहे माझी मुलगी का काही. नाही बाई मी काय कोणाला तिला बी बोलली नाही, मी आली डायरेक्ट. आले. आता रक्षाबंधन आली, मस्त आराम करा म्हणलं 8 दिवस. हो का? बरं आता तुम्ही आल्या मग मला काही टेन्शन नाही राहिलं. आता मग मी बी जाते, मी बी राहते आता 8-4 दिवस आराम करते थोडा. मला जायचंय की बाई, लवकर ये, एवढे दिवस नको राहू. अहो आहे ना आता तुमची आई, तुम्ही राहा. मला पण जावं लागेल ना माझ्या घरी. 8 दिवस राहील मी, लवकर येतो मला जायला. आहे ना घर कुठं मी घेऊन चालले सांगू. मायले किनी राहायचं मस्त. बरं बघू मग ते जाऊ दे.
येईन लवकर.